गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आज आपण पाहणार आहोत की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ना, सतत पैशांचे प्रॉब्लेम असतात। जरी पैसा जरी आला ना तर सतत खर्च होत राहतो। हे नक्की होतं का बरं? तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही त्या घराची दयनीयच अवस्था असते ना। किती जरी आपण पैसा कमवला ना तरी तो एका हाताने कमवतो आणि दुसऱ्या हाताने बाहेर जातो। म्हणजे आपला घराचा वास्तुपुरुष आहे ना, तो कधीच स्थिर नसतो। प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचं असतं ना, पण वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर याचं कारण आहे ना, जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात, ज्यामुळं लक्ष्मी देवी कोपात असते ना। कधी कधी छोटीशी चूकसुद्धा मोठ्या समस्येचं कारण बनते। त्याचप्रमाणे वास्तू नियमांचं पालन न केल्यास आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं। परिस्थिती अशी बनते ना की भरपूर कमावलं तरी खर्च उत्पन्नाच्या 1 रुपयापेक्षा कमी राहतो। वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, पैसे कमवण्याबरोबरच बचतही किती महत्त्वाची आहे। म्हणजे बचतही महत्त्वाची आहे ना। बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायमच राहते ना। पैशांची बचत न होण्यामागचं नक्की कारण काय आहे बरं? पैशाशी संबंधित आपण जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका, ज्यामुळं लक्ष्मी देवी आहे ना आपल्या घरात प्रवेश करत नाही। संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे ना, त्यामुळं पैशाशी संबंधित छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला महागात पडू शकते। वास्तुशास्त्र काय सांगतं बरं? पैशासोबत अनेक नियम सांगितलेले आहेत ना, ज्यांचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे। तुम्ही वस्तू नियमांचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते। म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील ना। बघा, आपण भक्ती मार्गामध्ये आहोत ना, तरीसुद्धा बऱ्याच माणसांच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता आहे। मग तुम्ही विचार करा, भक्ती करणं म्हणजे पैशांची चणचण आपली कमी होते का बरं? बघा, नाही। भक्ती करण्यासाठी आपल्याला कर्तव्य तर करावंच लागणार आहे, पण ते कर्तव्य आहे ना व्यवस्थित आपल्या घरामध्ये त्याच्यापासून उत्पन्न निर्मिती होणं हे सुद्धा गरजेचं आहे ना। अशा परिस्थितीमध्ये आहे ना अनेक लोकांना कर्ज घ्यावं लागतं, कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाही। पण वास्तुशास्त्र काय सांगतं बरं? पर्स रिकामी राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच लोक त्या पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात ना। पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू, त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्र किंवा इतर गोष्टी ठेवणं टाळावं। म्हणजे पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकीसुद्धा लावतात। बघा, आपण सुद्धा कधी लावली असेल। असं केल्यानं देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही आणि भरपूर पैसा मिळवून सुद्धा पैशाची कमतरताच राहते ना। त्यामुळं थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या। ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो ना त्या घरामध्ये पैशांची कमतरता कधीच नसते। पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथे माता लक्ष्मी राहते ना। वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घेणं अत्यंत गरजेचंच आहे ना। आर्थिक संकटावर मात करण्याचं इतर उपायही आहेत, वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। जसं घर स्वच्छ नीटनेटकं ठेवणं, वास्तूनुसार वस्तू योग्य दिशेनं ठेवणं, पूजा कक्षामध्ये शंख ठेवणं, अनेक प्रकारच्या वास्तू आहेत। या नियमांचं पालन केल्यानं घरामध्ये समृद्धीच येईल ना। तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसाही वाचवू शकाल।
म्हणजे घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे. त्यामुळं झाडाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. उभा झाडू ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळं तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. झाडू कधीही उभा ठेवू नका, तो नेहमी जमिनीवरच आडवा ठेवा. कधी तुटलेला झाडू वापरू नका. झाडू तुटला किंवा खराब झालेला असेल ना, तर तो लगेच बदलून घ्यावा. गुरुवार किंवा शुक्रवार या 2 दिवशी झाडू फेकून देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडू वापरू नये, कारण यामुळं आर्थिक अडचणी येतातच ना. पण आपण मात्र रात्रीच्या वेळी कधी वापरतो ना. आता एवढं वास्तुशास्त्राचं मानल्यानंतर आपल्याला जगणंसुद्धा मुश्किल होईल. पण ज्या ज्या गोष्टी आपल्या आवाक्यामध्ये आहेत ना, त्यांचं नक्कीच आपण उपयोग करायला हवा. कधी झाडू कधीही कपाटाच्या मागे किंवा शेजारी किंवा तिजोरीमध्ये ठेवू नका. यामुळं आर्थिक चणचण भासू शकते. झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा. शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आता कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात ना, ते आपण पाहूया. घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानामध्ये अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो. या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नका. असं मानलं जातं की या ठिकाणी अंधारामुळं घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तरसारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये. मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतो. एखादं घर नेहमी घाण असताना आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो. अशा घरामध्ये वास्तुदोष लवकर वाढतात. त्यामुळे आपलं घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवावी. पूजेशिवाय कधी घरात राहू नये. ज्या घरामध्ये पूजा नसते ना, त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर येतो. त्यामुळं घरी रोज पूजा करा, मंत्रांचा नियमित जप करा, घरामध्ये दिवा लावा. यामुळं घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही ना. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा या गोष्टी योग्य दिशेने जात नाही. परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल. अशा परिस्थितीमध्ये आहे ना, कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते. अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. वास्तू नियमांचं पालन न केल्यास अशा समस्यांना सामोरे जावं लागतं ना. त्यामुळे पैशाचे नवीन मार्ग मोकळे होणं गरजेचं आहे व कायम आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील ना. यासाठी आता हे 10 उपाय सांगणार आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये कापूराचं विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की घरामध्ये कापूर जाळल्यानं वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होते. त्यामुळं आठवड्यातून एकदा कापूराचा अवश्य उपयोग करावा. असं केल्यानं आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे ना की तुम्ही जे काही देत आहे ना, ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळणार आहे. संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील ना. परोपकारातील सर्वात मोठं काम म्हणजे दान आहे. या अन्नदान खालील उपाय केल्यानं घरातील अन्नाचं भांडार भरून राहतं. संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या 2 लवंग जरूर टाका. जर तुम्हाला हवा असेल ना, तर तुम्ही हा किंवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असं केल्यानं तुम्हाला देवी देवतांचा, पितरांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळं घरामध्ये बरकत येते ना. जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता, तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं दुधाचे थेंब शिंपडा. असं केल्यानं सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यांमध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळाच गाईला चारायला द्या. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूप चांगलं समजलं जातं. कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. त्यामुळं जीवनातील प्रगती आणि सुख समृद्धी येते ना. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर
कधीच मारू नका. असं केल्यानं देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडत असते. तिथे अलक्ष्मी वास करते आणि जेव्हा अलक्ष्मी घरात असेल ना तेव्हा लक्ष्मी येईल का बरं? कधीच येणार नाही. जेवणाचं ताट नेहमी आहे ना टेबलावर अथवा आपल्या समोर असावं. खाण्याचे ताट कधी एका हाताने धरू नका. असं केल्यानं अन्नदृष्ट प्रेत योनी जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरामध्ये ठेवावं. बेड किंवा टेबलावरच कधीही ठेवू नका. अगदी वर ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवू नका. अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागवू नका. रात्रीचं जेवण कुटुंबासह करून बसावं. जेवताना विचित्र आवाज काढू नका. रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ना. ज्यांना समृद्धी हवी आहे ना त्यांनी आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये दही सेवन करू नका. अन्न नेहमी पूर्वेकडं आणि उत्तरेकडं तोंड करून घ्यावं. शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावं. त्यामुळं राहूला शांती मिळते ना. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हातानं किंवा पायानं स्पर्श करू नका. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधी झाडू मारू नका. झाडू अशा ठिकाणी ठेवा ना जिथे कोणाच्या आणि कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेडखाली अजिबात ठेवू नका. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे आणि वाद होतात ना. त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराच्या चारही कोपरे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य आणि बाह्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलके ठेवणं शुभ नाही. म्हणून दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा किंवा वायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. त्या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका. असं झाल्यास त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणं अशुभच मानलं जातं ना. म्हणून घरातील स्त्रीचा अनादर करू नका. तिचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका. तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करा. कुणीही प्रकारचे मादक पेय घेऊ नका. सतत खोटं बोलण्यानं आणखी वाईट होतं ना. बघा, दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरामध्ये सर्वत्र घाण पसरवू देऊ नका. घरामध्ये पूजेची खोळी नसेल ना तर वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं पूजा कक्ष बांधून घ्यावा. जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती आहे ना ती कधीच देव्हाऱ्यात ठेवू नका. जे चित्र ठेवू नका. पूजेच्या खोळीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागामध्ये देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका. कोणत्याही देवतेची 2 चित्रे आहेत ना अशा प्रकारे लावू नका. त्यांचे चेहरे समोरेसमोर असतील. तिजोरीत पिवळ्या कपड्याच्या हळदीची गाठ बांधून ठेवा. काही कवड्या आणि चांदी, तांबीची इत्यादी नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीमध्ये ठेवा. तिजोरीत अत्तरची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीचं पॉकेट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील ना. देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणं हानिकारक आहे. संध्याकाळच्या काळामध्ये नकारात्मक शक्तीचं वर्चस्व असल्यानं या काळामध्ये खालील गोष्टी करू नयेत असं सांगितलं जातं. झोपणं, खाणं, पिणं, शिवीगाळ करणं, भांडण करणं, असंभव सत्य बोलणं, रागावणं, प्रवासाला निघणं, शपथ घेणं, पैसे घेणं किंवा देणं,
रडणं, वेदमंत्राचं पठण करणं, काम करणं, दारात उभं राहणं, म्हणजे या नियमांचं पालन न केलं ना तर घरातून बरकत निघून जाते ना. दारू पिणं, दुसऱ्याचा अपमान करणं, अति उत्साही होऊन खाणं किंवा अनैतिक कृती यांना महत्त्व दिलं जातं. अशा विविध त्रासापासून ते व्यक्ती आहे ना श्रीमंत झालं तर त्याचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणामध्ये खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडं तुमच्या पापाची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावी. दररोज मनाचे श्लोक वाचावे. 5 मंगळवारी पिंपळाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील ना. मग आधी घर आणि गृहस्थी सुधारेल, मग धन कमाईचा मार्गसुद्धा खुला होईल. घरातील वस्तू वास्तूनुसार शास्त्रानुसार ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने ठेवा. घरात हरिपूजा, घराबाहेर स्वस्तिक बनवा. त्यात कुमकुम आणि हळद घाला. देवाची आरती करा. यासोबतच जे लोक उंबरठ्याची पूजा करतात ना तेथे लक्ष्मी आहे ना रोज येत असते. त्यांनी रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावं. उंबरठ्याजवळ तुपाची दिवे लावावेत. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी वास करते ना. घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षता अर्पण करावी. घरात लक्ष्मीचं आगमन होईल ना. पुढची गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे म्हणून पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीचा हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात तेल, काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजळ, मध आणि गुळ अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावला. दर शनिवारी हे काम करत राहिलं ना तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होते. पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि मग घरी परत या. मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती आहे ना तुमच्यापासून दूर जाईल. महालक्ष्मीचं ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू आणि टिळक लावावं. आर्थिक लाभाची बातमी मिळेल. रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास ना तो कापुराचा तुकडा जाळतात. म्हणून विष्णू आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही 3 नाणं घराच्या मंदिरात लाल धाग्यानं बांधून ठेवून देखील लटकवू शकता. असं केल्यानं भाग्य उजळतं ना. सर्व संकटापासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रामध्ये माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरामध्ये ठेवून खूप शुभ समजलं जातं. यामुळं सुख, समृद्धी, संपत्ती आणि चांगले आरोग्यच मिळतं ना. माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्यानं घरात सुख शांती राहते. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेलं फेस जॉईंटचं पेंटिंग देखील मिळवू शकता. वास्तुशास्त्रानुसार अष्टदळ कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. मंगळ कळश स्थापित केल्यानं धन समृद्धी येते ना. त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचं नाणं टाकावं. त्यावर आंब्याची पाने ठेवावी आणि नारळ वर ठेवा. हा उपाय आहे ना खूप लाभदायक आहे. पण हे सर्व करायचं कसं? आपल्या मनामध्ये श्रद्धा हवी. आपल्या मनामध्ये विश्वास हवा. जर आपण करताय म्हणून करत असाल ना मग अजिबात करू नका. जेव्हा आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल ना तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल. आणि ज्याचे कर्म चांगले आहेत ना त्याला नक्कीच फायदा मिळेल. आपण रोज उपासना करतो ना, सर्व काही रोज करतो, पण आपल्या जीवनामध्ये धनाची कमतरता आहे. ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये सर्व ओके आहे पण धनाची कमतरता आहे ना, तर या निरूपणामध्ये सांगितलेले उपाय आहेत ना ते सर्वांनी करा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना अस्ती धनाची आहे ना, तुमची कमतरता सुद्धा निघून जाईल. तुमच्या जीवनामध्ये धन येईल आणि तुमचं जीवन समृद्ध होऊन जाईल. हे सर्व तुम्ही जेव्हा उपाय कराल ना तेव्हा तुम्ही त्या हप्ताहामध्ये शाकाहारी होऊन हे सर्व करा, म्हणजे मांसाहार करू नका. बघा
आपण दुसऱ्या चॅनलवर आहे ना, मी दास रामाचा हा चॅनल आहे, या चॅनलवर आहे ना, मांसाहार का करू नये, मांसाहार केल्यानंतर भगवंताची कृपा होते का नाही, ते सर्व काही माहिती दिलेली आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेवढे या चॅनलवर व्हिडिओ येतात ना, जे निरूपणं येतात त्यापेक्षा त्या चॅनलवर जास्त निरूपणं येतात. म्हणून तो चॅनल आहे ना, तो सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं नाव आहे मी दास रामाचा. यूट्यूबवर हे चॅनल्स सर्च करा, तुम्हाला नक्कीच तो चॅनल आवडेल आणि नक्कीच ते निरूपणंसुद्धा आवडतील. म्हणून कोणाचा द्वेष करू नका. आयुष्यामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये नम्रता निर्माण करा, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.